देशाच्या राजधानीमध्ये आज मराठी साहित्य संमेलन होतं आहे आणि त्याचं उद्घाटन अगदी काही वेळापूर्वीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। या सगळ्या संदर्भातच बोलण्यासाठी आपल्यासोबत संजय राऊत आहेत। पहिला प्रश्न, तुम्ही मोदीजींचं भाषण ऐकलंत का? मी ऐकलं आणि प्रधानमंत्र्यांनी जसं भाषण संमेलनात करायला हवं त्या पद्धतीनं त्यांनी केलं। मराठीविषयी त्यांची आस्था, त्यांनी काही दिलेले संदर्भ आहेत। अमृताहुनी कशी गोड आहे आपली मराठी भाषा आणि त्यांना कसं मराठीविषयी प्रेम आहे, हे भाषण त्यांनी चांगलं केलं। त्या आणि मला माहिती आहे त्यांना चांगलं मराठी समजतं, कधी कधी ते मराठीत बोलतात सुद्धा। आणि 98वं संमेलन आहे आणि पंडित नेहरूंनी इथे एकदा साधारण 60-65 वर्षापूर्वी उद्घाटन केलं होतं। पंडित नेहरूनंतर आता नरेंद्र मोदीने उद्घाटन केलं आहे। मी तेव्हाचे प्रधानमंत्री नेहरू यांचंही भाषण वाचलं आहे त्यावेळेचं। मग त्यात काकासाहेब गाडगीळ होते, यशवंतराव चव्हाण होते, मला वाटतं मामा वररकर वगैरे अशी मोठी लोक होती, तर्कतीर्थ होते। मी त्या संदर्भ ग्रंथातून त्यावेळच्या सगळ्या मी वाचलं आणि आता मोदींचंही भाषण ऐकलं। म्हणून म्हटलं की प्रधानमंत्र्यांनी महाराष्ट्रात किंवा मराठी भाषेसंदर्भात एक भाषण जे प्रधानमंत्र्यांनी करायला हवं त्या पद्धतीनं हे भाषण केलं। आणि शेवटी आज सुरुवात होते आहे संमेलनाला। फक्त ते संमेलन जिथे प्रत्यक्षी जागा आहे, तालकटोरा मैदान, तिथे व्हायला पाहिजे होतं। मला अजून एक रहस्य कळत नाही की विज्ञान भवनात त्याचं उद्घाटन का झालं, कारण लोक तिथे थांबलेली आहेत मोठ्या प्रमाणामध्ये। स्टेडियमवर भरगच्च स्टेडियम आहे, तिथे का होऊ शकलं नाही त्यांचं भाषण। मोदींची फारशी भाषणं तुम्हाला आवडत नाहीत, हे भाषण तुम्हाला आवडलं का एक साहित्यिक म्हणून, लेखक? बघा, मी असं म्हणणार नाही की मोदींची भाषणं आवडत नाही। मोदींची मी आधीची काही भाषणं ऐकलेली आहेत सुरुवातीच्या काळातली, तेव्हा त्यांची भाषणं नक्कीच चांगली होती। अलीकडच्या काळामध्ये त्यांची भाषणं फार साचेबंद आहेत। देशाचे प्रधानमंत्री म्हणून त्यांनी बोलावं अशी आमची कायम अपेक्षा आहे। एका पक्षाचे नेते म्हणून किंवा एका पक्षाचे प्रधानमंत्री म्हणून कधीही मंत्र्यांनी, प्रधानमंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी बोलू नये। देश आपला आहे आणि देशाचा संपूर्ण समाजाचं मी नेतृत्व करतो। जे गुण पंडित नेहरूंमध्ये होते, इंदिरा गांधींमध्ये होते, हे होते। अशा पद्धतीनं जर प्रधानमंत्री बोलायला लागतात तेव्हा ते अधिक लोकांपर्यंत, निवडणुका जिंकणारे प्रधानमंत्री ते असतील तरी देशाचं नेता व्हायचा असेल कोणालाही, अख्खा देश माझा ऐकतो, त्यासाठी अजून काही माप आहेत। आणि आज त्यांचं भाषण जे होतं की त्यांनी जे साहित्य संमेलनाला साजेसं भाषण त्यांनी नक्कीच केलं। बरं, दुसरं असं आहे की एकमेकांचा गोडवा या ठिकाणी गाताना आपल्याला पाहायला मिळेल। शरद पवारांनी मोदींचे आभार मानले की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, आणि मोदी म्हणतात की मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचं भाग्य मला लाभलं। नाही, ठीक आहे ना, त्यांच्या काळामध्ये मराठी भाषेचं हे जे रखडलेलं काम होतं ते झालं, ते मान्य केलं पाहिजे। त्याच्यावरती टीका टिप्पणी किंवा उगाचच त्याचं विश्लेषण करण्यात काय अर्थ नाही। नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आहेत, त्यांच्या काळामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला। प्रधानमंत्र्यांच्या सहकार्याशिवाय हे काम नक्कीच झालं नसतं, हेही तेवढंच खरं आहे। निवडणुकीच्या आधी बरोबर त्यांनी मोका साधून विधानसभा त्यांनी तो दर्जा दिला, त्यांना आधी देता आला असता ना। ही मागणी 10 वर्षापासून होते, त्याच्या आधीपासून होते, पण लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर विधानसभेच्या आधी त्यांनी बरोबर हे प्रत्येक निर्णयामध्ये राजकारण आणि राजकीय फायदा पाहिला जातो, तरीही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचं काम त्यांच्या काळात झालं, याची नोंद नक्कीच राहील। पवारांनी पण त्यांचं कौतुक केलं। करू द्या, देशाचे प्रधानमंत्री आहेत। शरद पवार हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत। काही प्रोटोकॉल, शिष्टाचार हे पाळावेच लागतात ना। राजकीय मतभेद हे बाहेर, जेव्हा मराठी भाषेचा उत्सव इतका मोठा होतो अखिल भारतीय स्तरावर आणि स्वागताध्यक्ष
जी व्यक्ती आहे त्याला हा शिष्टाचार पाळावा लागतो आणि पाळायलाच पाहिजे. म्हणजे उद्घाटक असतात. देशाच्या राजधानीमध्ये हा सोहळा होतो आहे. व्यासपीठावर सगळे प्रमुख लोक बसलेले आहेत आणि शरद पवार साहेबांचा स्वभाव पाहता त्यांनी सुद्धा त्यांच्या पद्धतीने योग्य भाषण केलेलं आहे. एक कृतीचं कौतुक होताना पाहायला मिळतं, म्हणजे जे संमेलनाच्या दरम्यान झाली की शरद पवारांचं भाषण संपल्यानंतर ते ज्यावेळेस आले त्यावेळेस मोदींनी त्यांना खुर्ची दिली किंवा त्यांना पाणी दिलं. या कृतीकडे आपण कसं पाहता? तटस्थपणे पाहतो मी. त्यांच्या जागी दुसरं कोणी असेल तरी त्यांनी तेच केलं असतं. आता राहुल गांधीसुद्धा खरगे साहेबांना खुर्ची देतात ना, ते आल्यावर त्यांचं वय आणि त्यांची साधारण शारीरिक स्थिती पाहता ते अनेकदा खरगे साहेबांना पाणी देतात ना. शिवसेना प्रमुख जेव्हा यायचे तेव्हा आम्हीसुद्धा उठून खुर्ची त्यांना. पवारांचं स्टेटस जे आहे, स्टेचर जे आहे राजकारणात ते मोदींपेक्षा मोठं आहे. प्रधानमंत्री असल्यामुळेच, खुर्चीवर बसल्यामुळेच किंवा राष्ट्रपती आहेत वगैरे सगळं ठीक आहे. राजकारणातला अनुभव, काम हे सगळं पाहिलं तर ते टोलेजंग व्यक्तिमत्व आहे महाराष्ट्राचं, देशाचं. आणि नरेंद्र मोदी यांना त्यांच्या जीवनामध्ये राजकीयदृष्ट्या मदत करणारी जी 2 नावं आहेत त्याच्यामध्ये पहिलं नाव आहे बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे शरद पवार. हे मोदींनाही मान्य करावं लागेल. दुसरं असं आहे की मी मराठी शिकतोय असं मोदी भाषणादरम्यान म्हणाले आणि त्याचा उल्लेख करताना त्यांनी RSSचा उल्लेख केला. RSSची स्थापना ही मराठी व्यक्तीनं केलेली आहे आणि त्यामुळे माझा मराठीकडे ओढ आहे आणि मी मराठी शिकण्याचा प्रयत्न तिथून करतोय असं. मग आता काय नरेंद्र मोदीजी काय RSS प्रमुख होणार नाहीत. ते आता प्रधानमंत्री आहेत. माझ्या माहितीप्रमाणे मोदी साहेबांना, प्रधानमंत्र्यांना उत्तम मराठी येतं. गुजराती आणि मराठीमध्ये कमालीचं साम्य आहे. मोदींनी महाराष्ट्रातही काम केलेलं आहे. मोदींनी मीडियामध्ये, मराठी मीडियाचा त्यांचा चांगला संपर्क आहे. त्यांचं वाचन चांगलं आहे. मराठी नेत्यांशी त्यांचा चांगला संवाद असतो. आणि आता ते मराठी त्यांना देशातल्या सगळ्याच भाषा शिकायला पाहिजे. देशाचे प्रधानमंत्री आहेत ते. त्यांना उत्तम प्रकारे दक्षिणेच्या भाषा शिकायला पाहिजेत, आसामी भाषा शिकायला पाहिजे, बंगाली यायला पाहिजे. नरसिंहरावांना 17-18 भाषा येत होत्या. मराठी तर तुम्हाला यावीच लागेल, कारण तुमचं मुंबईवर बारीक लक्ष आहे, आम्हाला माहिती आहे. पण आपण देशाचे नेते म्हणून इतर भाषासुद्धा आत्मसात केल्या पाहिजे. तुम्ही दिल्लीत दिवसभर होतात, उद्याही आहेत, तर संमेलनाला जाणार आहेत का तुम्ही? नाही, संमेलन आत्ता उद्घाटनाचा कार्यक्रम जेव्हा संपेल पूर्ण तेव्हा संमेलन सुरू होईल. आता उद्घाटनाचा कार्यक्रम झाला, प्रधानमंत्री आहे तिथे. मला कळलं की फार मोजक्या लोकांना आमंत्रित केलं होतं, म्हणून मी म्हटलं की तुम्ही तालकटोरा मैदान, जिथे मुख्य संमेलन आहे तिथे येऊन लोकांना संबोधित करायला पाहिजे होते. तिथे प्रचंड व्यासपीठ बांधलं आहे. मग अशी मी त्या भागात जाऊन आलो, साधारण माहोल पाहिला मी. पण पाहू ना, आता खूप चांगले कार्यक्रम आहेत. कवी संमेलन आहे, मी ते कवी संमेलनाची मग अशी पत्रिका पाहत होतो. काही चांगल्या चर्चा आहेत ते सुद्धा पाहिलं. काही सांस्कृतिक कार्यक्रम आहेत. दिल्लीमध्ये इतक्या मोठ्या संख्येनं मराठी लोक जमत आहेत, याचं कौतुक आम्हाला सगळ्यांना आहे. एक जिथे संमेलन होतं तिथे लोक मात्र ताटकळत बसलेली होती. खूप मोजके लोकांना तिथं संधी. हे आयोजकांनी, मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो आणि मगाशी म्हणालो की जिथे मुख्य कार्यक्रम आहे संमेलनाचा, तालकटोरा स्टेडियम, तिथेच उद्घाटनाला मोदीजींनी यायला पाहिजे होतं. आणि फार कठीण नाही, तिथे तुम्ही वारंवार गेलेले आहेत, तुमच्या पक्षाचे अधिवेशनं तिथे झालेत, तिथे तुम्ही तालकटोरावरती गेलेले आहात. काही दिवसापूर्वी तिथे परीक्षा पे चर्चा हा तुमचा कार्यक्रम झाला. मग सुरक्षेचा असा प्रश्न काय निर्माण झाला? आमचे मराठी जे लेखक, कवी वगैरे, पुस्तक विक्रेते, ग्रंथ विक्रेते तिथे आलेले आहेत, त्यांच्यापासून काय देशाच्या प्रधानमंत्र्यांना धोका निर्माण झाला असा की प्रधानमंत्र्यांनी तिथे येण्याचं टाळलं आणि विज्ञान भवनाच्या बंदिस्त हॉलमधून एका मोजक्या लोकांच्या उपस्थितीत उद्घाटन केलं? मला ते रहस्य कळत नाही आहे. थँक्यू. हे होतं संजय राऊत आणि आजच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावरची त्यांची ही प्रतिक्रिया होती. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, दिल्ली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.